आता प्रत्येक पालकाला असं वाटतं जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे. नाही, आता काल परवा तो 12वीचा निकाल लागला. आम्हाला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का, त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले, म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला. आता ही नवीन सांत्वनाची जागा झालेली आहे, फळं वगैरे न्यायची नाही, तसंच जायचं. मग मित्र रडत होता, त्याची बायको रडत होती, आणि आता आईबाप रडतायत म्हणून आपल्यालाही रडावं लागेल म्हणून पोरगंही रडत होतं. आम्ही गेलो. मित्राच्या कानात मी एकच वाक्य बोललो, मित्र शांत झाला, आम्हाला चहा वगैरे केला, आम्ही निघालो. काय बोललो मी मित्राच्या कानात? त्याला मी एवढंच सांगितलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो, पण ते आम्ही लक्षातच घेत नाही. मुलाला इतके पडलेच पाहिजे. तुम्हाला किती पडले होते? पटकन मुलांना जर विचारलं तुम्हाला किती पडले होते, आमचा काळ वेगळा होता. कसला वेगळा होता? तुम्ही आत्ता असते तरी काही चाललं नसतं. पण आम्ही मुलांना ते दाखवत नाही, आम्ही त्यांना फसवतो, त्यांच्या बालमनाला फसवतो. आमचं मराठी शाळेतलं शिक्षण पहा, मोठी गंमत आहे. आता परीक्षा नाही, शिक्षकांना अवांतर काम आहेत, सगळ्या शिक्षण पद्धतीची अशीच गंमत झालेली आहे. मग आता ती नोंदवही आहे. नोंदवही म्हणजे काय? प्रगती पुस्तक नाही. आता लहान मुलं असतील त्यांना माहीत असेल, त्यांचे सर नोंदवहीवर, त्यांच्या मॅडम नोंदवही भरतात. हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, डाव्या हातानं चेंडू टाकतो, बॅटिंग चांगली करतो, ही मुलगी छान चित्र काढते, अशा नोंदी आहेत. पण प्रशासनाचा आदेश असा आहे की नकारात्मक नोंदी करायच्या नाही, मुलाच्या बालमनावर परिणाम होईल. नोंदी चांगल्या करायच्या, सकारात्मक करायच्या. एकदा गंमत अशी झाली की वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपात चोरली. आता गुरुजींना वाटलं याची नोंद कशी करायची, असं तर लिहिता येणार नाही, हा चोर होणार आहे. त्यांनी मुख्याध्यापकाला विचारलं, म्हणे असंच झालं भाऊ, याची नोंद कशी करू? मुख्याध्यापक म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे. त्यांचं ते कामच असतं. मग गुरुजी म्हटले नोंद कशी करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही, म्हणून त्यांनी शांतपणे सकारात्मक नोंद केली त्या मुलाची. सदर मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर वाचलं, अरे याला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे, आपण याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची सुद्धा जागेवर राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण आमचं हे असं शिक्षण सुरू आहे. आमचा असा मुलगा जातो शिकायला माध्यमिकमध्ये, हे संस्कार करण्याचं वय आहे, पण आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम अजून जुनाच आहे. सरांनी जर मुलाला विचारलं एखाद्या, राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? सर जर म्हटले तर चूक आहे, तर मुलगा म्हणेल सर तुम्ही चुकताय, तुम्ही TV पाहत नाही. रात्री राष्ट्रपती राजवट लागते, पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो, आणि नंतर राष्ट्रपती राजवट उठते. म्हणजे राष्ट्रपती राजवट ही रात्री लागते आणि पहाटे उठते. पण आमच्या पुस्तकात तसं दिलेलं नाही, कारण आमचा अभ्यासक्रम जुना आहे. आमचे सर सांगतात 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही. एखादी निवडणूक असते, मुलगा बापाकडे लक्ष ठेवून असतो, 5 वाजले तरी आपला बाप मतदानाला का जात नाही? यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का? आपल्याकडचं खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं. मग एखादी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, हे सगळं मुलगा पाहतो की हातामध्ये काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं, फुकटची गाडी न्यायला येते तेव्हा मतदानाचा हक्क प्राप्त होतो. म्हणजे शाळेत शिकवलं जातं ते खोटं आहे, असं मुलाच्या मनामध्ये बाहेरची संकल्पना दृढ होते. म्हणून आमचा आता अभ्यासक्रम बदलण्याची सुद्धा फार गरज आहे, आम्ही तो बदलत नाही. असाच मुलगा उच्च शिक्षणाकडे जातो. उच्च शिक्षणात तर उच्च प्रकारची लबाडी सुरू आहे, तुम्हाला सांगतो, उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. एका दिवशी सर बसलेले असतात, प्राध्यापक, मुलं म्हणतात सर चला तास घ्यायचा आहे. सर म्हणतात नाही आज मला कंटाळा आलाय, उद्या घेऊ. दुसऱ्या दिवशी सर म्हणतात मुलांना चला आज तास घेऊ. मुलं म्हणतात आज आम्हाला कंटाळा आलेला आहे. तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो. चौथ्या दिवशी दोघेही आनंदात असतात, कारण तो रविवार असतो. अशी परिस्थिती आहे. आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून एका इंजिनिअरिंगच्या मुलांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं, सगळे प्राध्यापक त्यामध्ये बसले, ते इंजिनिअरिंग कॉलेजचा GS वर गेला, त्यानं हात जोडले, सर्व प्राध्यापकांना असं म्हटलं की तुम्ही गुरूंनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते वापरून आम्ही हे सगळं विमान तयार केलेलं आहे. काय झालं असेल?
सगळे प्राध्यापक खाली उतरले, चला. हे यांनी तयार केलं म्हणजे चला खाली. प्राचार्य तसेच बसून. एक प्राध्यापक म्हटले, सर ऐकलं नाही का तुम्ही, आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय, उतरा खाली. प्राचार्य म्हटले, तुम्ही जा. माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे. असा विश्वास जर झाला तर काय होणार. परंतु आता आमच्या पालकांची गंमत अशी आहे, मुलाला 55% मार्क्स पडले तरी त्याला डॉक्टर करायचं. 55%चा डॉक्टर केला पाहिजे का. माझं तर मत आहे कमी मार्कावाले खूप डॉक्टर केले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग ते 55%चा मुलगा घ्यायचा, 55 लाखाची बॅग घ्यायची, कॉलेजमध्ये गेले की बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झालं डॉक्टर. असे डॉक्टर होतात पुढं. आता इथं कुठे डॉक्टर असेल तर माफ करा, तुम्ही सगळे मेरिटचे डॉक्टर आहात, पण आता इथून पुढची गंमत सांगतो. मग असे डॉक्टर आल्यामुळं काय गमती सुरू झाल्या. एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन, कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता. ते हार पाहून पेशंट घाबरलं. डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब हा हार कशाला. डॉक्टर म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही. गमतीच आहे. अहो जुना काळ काय असा होता का. मला आठवतं आमच्या गावामध्ये, माझ्या गल्लीमध्ये एकच डॉक्टर होते, डॉक्टर बेंदूरकर. वर त्यांचा दवाखाना होता माडीवर आणि जिनेवर पाटी होती, डॉक्टर बेंदूरकर दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा, तरी आम्ही जिवंत आहोत. सरकारी दवाखाना होता. मग आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं. असे 5-6 पेशंट उभे, सरकारी डॉक्टर असे खुर्चीवर बसलेले. सरकारी डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य असतं, हात न लावता त्यांना समजतं किती ताप आहे, स्टेथोस्कोप न लावता समजतं धडधड किती आहे. त्यांनी दुरूनच ओळखलं, असं असं आहे, ठीक आहे. एक बरणी ठेवलेली होती टेबलवर, अशा पांढऱ्या गोळ्या होत्या त्यामध्ये, अशी मूठ भरून गोळ्या द्यायच्या प्रत्येकाला. धर. घरूनच काचेची बाटली न्यायची औषध आणायला. त्यावेळेस काय अशा औषधाच्या बाटल्या नसायच्या, काचेची बाटली न्यायची, ड्रम होता लाल औषधाचा, भाडकन होतायचे. हे डॉक्टर किती चमचे, चमचे कशाला, पे. किती ड्रम भरलेत, एक्सपायरच होणार आहेत, पे. आणि त्या पांढऱ्या गोळीचा आकार एवढा, तुम्हाला सांगतो, गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल, पण गोळी गुंतून मरतो की काय. जुने लोक कुठून गोळ्या खायचे, नवीन पोरं त्यांना हसतात, आमचे बाबा कुठून गोळ्या खायचे, कुटायचे नाही तर काय होते. ते सरकार घशात गुंतून ते गेले असते मागच. अहो सगळ्यांना त्याच गोळ्या, तेच लाल औषध सगळे, आणि ते सगळे 5-6 पेशंट 4-5 दिवसानं गावात ठणठणीत होऊन फिरायचे. कसे भाऊ एकाच औषधाने बरे झाले. गमती होते. त्यावेळेस आपल्या कुणाच्याही अंगात पांढऱ्या पेशी नव्हत्या, कारण त्या मरतच नव्हत्या. आत्ता मारायला लागल्या. आता गेले काय, पांढऱ्या पेशी मेल्या. कशा मारायला लागल्या, कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषधं आले. म्हणून वैद्यक शास्त्राचं डॉक्टर साहेब हे कटू असलं तरी वास्तव आहे. आता आधी औषधं येतात आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. म्हणून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत. या सगळ्या गमतीच आहे. 2 मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चालले, तरुण मित्र, एक जण मोठ्यानं ओरडला, अरे काय सारख्या जुळ्या बहिणी आहेत म्हणे, त्यांचा वेश सारखा, दिसायला सारख्या, नाक सारखं, रंग सारखा, वेण्यासारख्या. मित्र म्हटला, तू बावळट आहे, ती एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहेत, या वयात होता असं, चल. पुढे जातो तो पुन्हा ओरडतो, अरे 2 म्हशी म्हणे. काय झालं, या 2 म्हशी सारख्या, सारखे शिंग, सारखा रंग म्हणे. अरे एकच म्हैस आहे, तुला झालंय काय. यानं पुन्हा मित्राकडे पाहिलं, अरे तू सुद्धा 2-2, तुझा सेंटर सरकला म्हणे, तुला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसायला लागली. झाडं किती आहेत, 2, मी 2, चला डॉक्टरकडे. हे 55% डॉक्टर असतात, हे बसलेले असतात असे डोळ्याचे डॉक्टर. हे दोघे जण त्यांच्या समोर बसतात. ते म्हणतात, काय झालं. हा ओळखतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2 म्हणे. झालं काय म्हणे, मागापासून याला 2-2 दिसते डॉक्टर, काय समजत नाही. हे दोघं समोर बसलेले बरं का. डॉक्टर म्हणतात, किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले.